हा आमचा ज्योतिनगर वॉर्ड। या वॉर्डाचा जो विकास आहे 1988 पासून गिरजारामजी हळणो हा सगळा विकास करत आलेले। मागच्या इलेक्शन झालं त्यात ते बिनविरोध आले होते। तुम्ही आमच्या कॉलनीत बघाल तर इथे ज्योती मंदिर, हे विठ्ठल रुक्माई मंदिर, मागच्या साईडला साईबाबा मंदिर। तर ही एक धार्मिक कॉलनी आहे, कारण जसा व्यक्ती असतो त्या पद्धतीने विचार चालले जातात, त्याप्रमाणे डेव्हलपमेंट होतं। जे गिरजारामजी हळणो उर्फ आमचे अण्णा, लाडके अण्णा, यांचे अतिशय धार्मिक वृत्तीचे आहेत। लोकांना प्रत्येक देवाचं दर्शन व्हावं त्या पद्धतीने मंदिरं बांधलेले आहेत। स्वामींचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं आहे, हनुमानजीचं आहे, गणपतीचं मंदिर आहे, ते दुर्गाचं आहे। आणि दरवेळेस ते काही ना काही धार्मिक कार्यक्रम इथे घेऊन कॉलनीची एक धार्मिकता वाढवतात। तुम्ही कुठल्याही कॉलनीच्या आमच्या एरियामध्ये फिरा, तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की इथे कुठेतरी आपल्याला मन सुन्न झालं की असं। प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला वेगवेगळं तुम्हाला एक धार्मिक किंवा त्याची ऊर्जा जी म्हणतात ना धार्मिकतेची आपली मिळेल, तर हे धार्मिकता आहे। त्याचप्रमाणे इथं ते एक संस्कार वर्गही चालवतात, जे आमचे इथले आत्रे गुरुजी वगैरे जे लहान मुलांचे संस्कार वर्ग आहेत, जेणेकरून आपल्या हिंदू धर्माचं ज्ञान होईल, हिंदू धर्माची प्रचिती होईल। लोक पोरांना, जे आत्ताचे जे तरुण पोरं आहेत त्या पोरांना तुम्हाला त्यांचे संस्कार ऐकता येतील, आता आरती पूजा काय असते ते माहिती होईल। त्याचप्रमाणे इथे त्यांनी जे केलेलं डेव्हलपमेंट काम आहे, तुम्ही प्रत्येक ठिकाणचे रस्ते बघा, तुम्हाला रस्ते तुम्हाला व्यवस्थित दिसतील। कचरा पुढे थोडाफार पालापाचोळा तो परत राहतो, पण त्यांची एक वैशिष्ट्यता आहे की प्रत्येकच रोज सकाळी पहाटे चक्कर मारणार, साफसफाई कर्मचारी आले की नाही, त्यांची साफसफाई व्यवस्थित केली आहे की नाही, हे त्यांचं अतिशय बघण्याचं काटेकोर पालन आहे। प्लस आमच्यासारखी काही त्यांची टीम आहे, युवा टीम आहे, ही युवा टीम प्रत्येक ठिकाणी असते। सकाळी चक्र मारणार, कारण मॅक्सिमम जे आहे ते ड्रेनेज वाहन वगैरे सकाळी लोकांचं होतं, पण तुम्ही कुठल्याही कॉलनीमध्ये एरियामध्ये बघा, तुम्हाला कुठेही ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर दिसणार नाही, बिकॉज ऑफ दिस हळणो-रान। कारण त्यांनी जे केलेलं आहे इतकं व्यवस्थित शिस्तीत कामं केलेले, शिस्तीचे कामं करतात। प्रत्येक कामगारावर जे महानगरपालिकेचे कामगार आहेत त्यांच्यावर त्यांचं बारीक लक्ष असतं। या बारीक लक्षामुळे त्यांनी ते साफसफाई केली। ड्रेनेज जर चुकून मागून एखाद्या ठिकाणी ड्रेनेज जरी तुटलं तर इमिडिएटली कॉर्पोरेशनला फोन करून त्यांचे कर्मचारी बोलवणं आणि ते ड्रेनेज साफ करणं, जेणेकरून कॉलनीत कुठेही तुम्हाला ड्रेनेजचं पाणी रस्ता दिसणार नाही। कचरा गाडी वेळेवर कचरा गाडी येणार, चुकून एखादी जरी येईल तर त्याला फायरिंग करून जागेवर मग वेळ कधी का असं कचरा गाडी येऊन लोकांच्याकडनं कचरा वसूल करायला लावणं। इतकी शिस्तीची कॉलनी आहे आणि इतके लोक रिलॅक्समध्ये ते राहतात। पाण्याची वेळ तुम्हाला आधी कळते, जेणेकरून महिलांना तुम्हाला जे पाणी कधी येणार काय त्याची विचारायची गरज नाही आहे, त्याची काळजी करायची गरज नाही। त्यांना वेळ जर आधी कळाली तर ते त्याप्रमाणे कामं ॲडजस्ट करून त्यांचं पाणी भरायचं कसं नियम रुपये मंदिर आहे ज्या याच्यात आमच्या कॉलनीचं, याच्यामध्ये अनेक गुरुजी असतात, त्यांच्या मार्फत सामूहिक मुंजीचा कार्यक्रम वगैरे केला जातो। सामूहिक मुंजी म्हणणं, आता हे मंदिर अतिशय पहिल्यांदा खूप छोटं होतं, पण ज्या जिथल्या लोकांचा पुढाकार दिसला, त्यांनी जर एक कल्पना बघा, अण्णांनी पण ते त्याला प्रतिसाद दिला आणि त्यांनी पुढाकार घेऊन हे मंदिराची पुनर्जीर्णोद्धार करून त्या पुनर् हे केलं, तर त्यावेळेस अनेक मठपती इथे येऊन त्यांनी या मंदिराला साथ देऊन त्यांनी इथे पुनरुद्धार या मंदिराचा केलेला आहे, पुनर्विकास केलेला आहे। ज्योती मंदिराचे परिसर पहिले एक छोटं मंदिर होतं, त्याला मोठ्यापणे हे करायला त्यांनी मदत केलेली आहे। तुम्ही पुढे दशमेश्वर मंदिरात जा, दशमेश नगरला, तिथेही अतिशय सुंदरपणे त्यांनी मंदिराचा विकास केलेला आहे। कारण याला लागते मेन धार्मिक वृत्ती, करायचं म्हणून करायचं नाही। जसे हे हळणो-रान आमचे आहेत, हे एक आमच्या कॉलनीचे जे आता एक कॉमन कुटुंब म्हणतात, एक कुटुंब प्रमुख असतो, हा कुटुंब प्रमुख आहे। त्या कुटुंब प्रमुखाला कोणीही काही झालं तर प्रत्येकजण इथे अर्ध्या रात्री त्यांची मदत घ्यायला येतं आणि तेही तेवढ्याच पद्धतीने रात्र असो, पहाट असो, दिवस असो, मागे पुढे बघत नाहीत, ते मदतीला जातात। असाच नगरसेवक प्रत्येक एरियाला लाभो ही आमची एक देवाला विनंती आहे। आणि यांनी परत परत नगरसेवक व्हावं, आणि जरी नाही झाले किंवा काही हो पुढे पुढचं आम्हाला नाही माहिती, पण आमच्यासाठी तेच आहे।